नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इंग्रजीमधील सहाय्यकारी क्रियापदे। इंग्रजीमध्ये दोन प्रकारची सहाय्यकारी क्रियापदे असतात। प्रायमरी ऑक्झिलरी म्हणजे प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे आणि दुसरा आहे मॉडेल ऑक्झिलरीज म्हणजे दृष्टिकोनदर्शक सहाय्यकारी क्रियापदे। तर आज आपण शिकतोय मॉडेल ऑक्झिलरीज म्हणजे भावना मत व्यक्त करणारी सहाय्यकारी क्रियापदे म्हणजेच दृष्टिकोनदर्शक सहाय्यकारी क्रियापदे। आपण इंग्रजी बोलत असताना ज्या भावना व्यक्त करतो त्या भावना कशा प्रकारे आपण कराव्या यासाठी याचा अभ्यास आपण करणे गरजेचे आहे। त्यामुळे याचे स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस कॅन कॅन प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट। कर्ता या कॅनला आपण म्हणतो सहाय्यकारी क्रियापद, परंतु कोणते हे मॉडेल ऑक्झिलरी म्हणजे काय दृष्टिकोनदर्शक सहाय्यकारी क्रियापद ते कॅन आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं नियमाच्यामध्ये एक आहे की आपण ज्या ज्या वेळी दृष्टिकोनदर्शक सहाय्यकारी क्रियापद घेतो त्याच्या पुढे क्रियापदाचे पहिले रूपच घेणं गरजेचं आहे। म्हणजे काय, हे कॅन आहे आपलं दृष्टिकोनदर्शक सहाय्यकारी क्रियापद म्हणजे मॉडेल ऑक्झिलरीज आहे, तर याच्या पुढे फक्त क्रियापदाचे पहिलेच रूप येणे गरजेचे आहे। दुसरे तिसरे आयएनजी रूप याच्या पुढे नसायला पाहिजे। याच्यामध्ये हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे, हा लक्षात ठेवा। त्यामुळे कॅनच्या पुढे वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट, ओके, कर्ता सहाय्यकारी क्रियापद क्रियापदाचे पहिले रूप प्लस कर्म। आता कसं असतं की इंग्रजीमध्ये आपण मराठी बोलतो मान्य, परंतु आपण कॅनला काय म्हणतो मॉडेल म्हणजे काय दृष्टिकोनदर्शक सहाय्यकारी क्रियापद। हा आपला पहिला तक्ता आहे आणि याच्या पुढे या मॉडेलचा इंग्लिश मिनिंग आणि याच्या पुढे मराठी मिनिंग। समजा आता इथे आपले पहिले मॉडेल आहे कॅन, तर याचं इंग्लिश मिनिंग जर तुम्हाला कोणी विचारले तर तुम्ही काय म्हणाल ॲबिलिटी इन प्रेझेंट, ओके। आणि याचा जर मराठी मिनिंग जर तुम्हाला कोणी विचारला तर काय होतो वर्तमान काळातील क्षमता। आणि आणखीन याच्यामध्ये सुधारणा, याचा अर्थ कॅनचा अर्थ जो असतो मराठी शकतो, शकतोस, शकतेस, शकते आणि शकतात असा होतो। लक्षात ठेवा प्रत्येक, आता येथून पुढे आपण सर्व मॉडेलचा अभ्यास करणार आहोत। तर आजचे आपले पहिले मॉडेल आहे कॅन आणि प्रत्येक मॉडेलच्या पुढे फक्त क्रियापदाचे रूप पहिलेच वापरणे गरजेचे आहे। त्यामुळे मॉडेल इंग्लिश मिनिंग मराठी मिनिंग हा असा आपला जो तक्ता आहे तो कंटिन्यू इथून पुढे चालणार आहे। आजचे आपले पहिले मॉडेल आहे कॅन, त्याचे इंग्लिश फंक्शन आहे ॲबिलिटी इन प्रेझेंट, आपण त्याला मराठीमध्ये वर्तमान काळातील क्षमता किंवा शकतो, शकतोस, शकतेस, शकते, शकतात असे आपण म्हणू शकतो। आता आपण याची 8 वाक्य बनवूया। चला तर मग आज आपण पहिले वाक्य घेऊया आयचेच वाक्य। आय हा आपला कर्ता आहे झाला, कॅन आयच्याच पुढे घ्या। कॅनच्या पुढे काय म्हणतं क्रियापदाचे रूप पहिलेच घ्या फक्त। आय कॅन गो टू पुणे। बघा आय कॅन गो टू पुणे म्हणजे काय, मी पुण्याला जाऊ शकतो। ठीक आहे, मी पुण्याला जाऊ शकतो, मुलगा मध्ये मी पुण्याला जाऊ शकतो, मुलगी मध्ये मी शकते। ठीक आहे, आता आपण दुसरा कर्ता सब्जेक्ट घेऊया आपला वी कॅन डू आवर वर्क। याचा मराठी अर्थ आम्ही आमचे काम पूर्ण करू शकतो। चला दुसरा कर्ता घ्या आपण यू कॅन राईट अ लेटर। प्रत्येक
म्हणजे कॅन हे आपलं दृष्टिकोनदर्शक सहाय्यकारी क्रियापद आहे, तर याच्या पुढे फक्त क्रियापदाचे रूप पहिलंच घेणं गरजेचं आहे. त्यामुळे यू कॅन राईट अ लेटर, तू पत्र लिहू शकतोस ऑब्लिक शकतेस. ओके. दुसरे वाक्य घेऊया आपण. ही कॅन लिव्ह अलोन. बघा, ही कॅन लिव्ह अलोन म्हणजे लिव्ह म्हणजे काय, राहणे. म्हणजे अलोन म्हणजे एकटा. तो एकटा राहू शकतो. ठीक आहे, तो एकटा राहू शकतो. याच्यापुढे दुसरे वाक्य घ्या. शी कॅन रीड अ पोयम. बघा, कॅनच्या पुढे रीड काय रे, वर्ब वन आहे. शी म्हणजे कोणती, ती कविता वाचू शकते. आता याच्या पुढील वाक्य तुम्ही करा. बघा, ते लातूरला येऊ शकतात. इथे दे घ्या, दे, आणि याच्या पुढील वाक्य तुम्ही स्वतः करा. दे, ओके. ते लातूरला येऊ शकतात हे तुम्ही कसं वाक्य बनतं ते सर्च करून मला याचे कमेंट करून सांगा. धन्यवाद.